प्राईस का सांगितले नाही बांगड्याची दादाने अजून. नावावरती बरीच लोक आलीत जेवायला इकडे. मित्रा हे रस्ता कसला आहे? बांगडा थाळी, पापलेट थाळी, बऱ्याच थाळ्या लिहिलेल्या आहेत तिकडे. निघालोय खवणे बीचकडे. स्पेशल काहीतरी करायचं खवणे बीचवरती. तुम्हाला बऱ्याच लोकांना माहिती पण असेल ऑलरेडी. खवणे बीच काय यासाठी फेमस आहे सध्या तो. आणि त्याच्या आधी आम्ही जरा थांबलो आहे पेटपूजा करायला. आणि हॉटेल आहे माझघर, आईचं माझघर. हॉटेल माझघर वेंगुर्ला रोडवरतीच आहे. आता इथून खवणे बीच हार्डली 5 किलोमीटर आहे, त्याच्या अलीकडेच आहे. आणि असं मस्त हॉटेल लागलेलं आहे. बांगडा थाळी, पापलेट थाळी, बऱ्याच थाळ्या लिहिलेल्या आहेत तिकडे. घरगुती आमरस मिळेल, बरंच काय काय इकडे. मोदक पण आहे, पुरणपोळी पण आहे 20 रुपयाला, मोदक 25 रुपयाला. आणि सौंदाळा नाही, बाकी सर्व चिकन, बोंबील, बांगडा सगळं काही मिळेल. आणि वॉशरूमची वगैरे सोय आहे. आणि ऑलरेडी बरीच लोकं इथे बसलेली जेवायला, गर्दी आहे हॉटेलमध्ये. चला आता आपण पण काहीतरी मागूया आणि बघूया चौकशी आहे ती. फुल आहे हॉटेल. कोणी खावा नाही तर नका खाऊ, माझं पोट भरतं आहे. स्नोवी खाते आहे मस्तपैकी. सगळ्यात आधी तिथंच ऑर्डर आलेली अंडा राईस. स्नोवीचा आवडता अंडा राईस. मस्तपैकी बॉईल्ड अंडा मागवला आहे आणि राईस आहे. तेच खाते स्नोवी. सध्या थोडं तिला दिलं आहे बघा. नाही तर आम्ही थाल्या मागवल्यात. काय काय कुठल्या थाल्यात तुम्हाला सांगतो मी. स्नोवीच्या नंतर आलं आहे आर्याचं जेवण आणि आयुष्य. आणि दोघांनी मागवले चिकन थाली. आणि काय चिकन थालीमध्ये आर्या? 2 चपात्या दिसत आहेत, हे सुका चिकन दिसत आहे. आणि हे काय रस्सा आहे का? चिकनचे किती आहेत? 4-5 पीस आहेत, भरपूर पीस आहेत चिकनचे. आणि कोशिंबीर दिसते आम्हाला. आणि अर्धा अंडा आहे, कोबी म्हणजे तेच कोशिंबीर, कोबीची कोशिंबीर. आणि कांदा आणि सोलकढी आहे काय? हो, सोलकढी पण आहे. आणि चिकन थाळी आपली किती? 200 रुपीज आहे. सेम आहे दोघांचं, 200 रुपये. आणि भात तुम्हाला किती खायला तेवढा मिळणार आहे, अनलिमिटेड मिळणार आहे. काय त्याचं टेन्शन नाही. तिकडे कोकणात आलं की भात पाहिजे तेवढा. चपाती आणि हे सगळं लिमिटेड असतं. पण मला भात सारखा फिरतं म्हणजे अनलिमिटेड असतं 100%. आयुषने टेस्ट करून सांगितलं आहे. कसं आहे आयुष? मस्त आहे ना? म्हणजे चांगलं आहे का? चांगलं आहे. काय चांगलं लागलं तुला याच्यात? सुका चांगलं आहे बघा. सुका चिकन. अरे तुला कसं लागलं? हां चला, आर्यने मागवली थाली तर चांगली आहे, सुका चिकनवाला. बाकी अंडा तर काय नॉर्मलच असणार. आणि बघ काही ग्रेव्ही कशी अंड्याची? मी काय ट्राय नाही केलं. चिकनचाच रस्सा असतो. चला जेवणाची त्यांची तयारी सुरू झाली. पण आमचं काही येत नाही. आम्ही दोघे आणि हे दोघे वाट बघतोय, भूक लागली. आणि पहिले आली आहे ते आमची पापलेट थाली. आणि पापलेटची साईज बघा केवढी आहे. बाकी सर्व सेमच असणार आहे. हे मला तर कसलं तिकलं आहे? हे बांगड्याचं तिकलं आहे. आणि हा रस्सा कसला मला माहिती नाही ना इथे बघितलं. आणि इकडे तर सोलकढी आहे, जवळ आहे, जवळा खायचा आपल्याला. आणि कोशिंबीर आहे. मित्रा हे रस्सा कसला आहे? कशाची? कोणत्या माशाची? बांगड्याची. आणि हे पण बांगड्याचाच बघा. हे बांगड्याचा टिकला आणि माशाची आमटी आहे. म्हणजे बांगड्या माशाचीच आमटी आहे. आणि चपाती आणि भात तुम्ही खाल तेवढं. मस्तपैकी असं लिंबू ठेवलेलं आहे. आणि बघा ही आली आहे सुरमई थाली. सुरमई बघा केवढी ठीकठाक आहे. लय मोठी पण नाही आणि बारकी पण नाही. सुरमई थाली आता 520 रुपये आणि पापलेट थाळी 500 रुपये. चला आता ताव मारूया सुरमई थाळीवर आणि पापलेट थाळीवर. आणि या थाळीमध्ये सेम सगळं सेम आहे पापलेट थाळीसारखंच, फक्त सुरमई बदललेली आहे बस. बाकी सर्व सेम आहे, काहीच फरक नाही. आत्ता आपण मागवलं आहे फ्राय बांगडा. आणि दोघांमध्ये आपण एक थाली मागवलेली आहे. तरी आपल्याला त्यांनी अनलिमिटेड राईस, भात आणि असं हे आमटी देतात. ते तिकलं अनलिमिटेड नाही ना रे? तिकलं अनलिमिटेड नाही. म्हणजे भात आणि त्याच्यावर लागणार रस्सा अनलिमिटेड आहे. बाकी अनलिमिटेड दुसरं काय नाही. पण दोघांमध्ये एक तुम्ही घेऊन भात अनलिमिटेड खाऊ शकता, काय प्रॉब्लेम नाही. आणि आता बांगडा आला आहे. अजून प्राईस का सांगितले नाही बांगड्याची दादाने अजून. 150 रुपये. हां 150 रुपये बांगड्याची. साईज पण चांगली मोठी आहे बांगड्याची. काय हॉटेल आईचा माझघर. ॲड्रेस, नंबर सर्व काय लिहिलेलं आहे. तुम्हाला कोळी पीठ, कोका मागा हे पण सगळं मिळेल इकडे. आणि ते स्लोगन पण असं भारी भारी लिहिलेलं आहे तिकडे.
चला आता बिल बनवूया आपलं, काय बिल झालं आहे ते. आत्ताच आम्ही जेवून बाहेर निघालो आहे. आईचं काय, आईचं माझघर त्याच्यातून. बाकी जेवण ठीकठाक आहे, त्या आजूबाजूला काय भेटत नाही. आणि माझघर नावावरती बरीच लोकं आलीत जेवायला इकडे, गर्दी खूप आहे. पण तसं सुरमई चांगली होती, फ्रेश होती. तसं आजच्या मानाने थोडीशी ओव्हर रेट वाटली. तर कदाचित आमचं चुकीचं असू शकतं. पापलेटचं पण रेट 550 रुपये थाली. ओव्हर रेटेड तर आहे. आता मालवणात आहोत, कोकणात आहोत आपण, वेंगुर्ल्याच्या बाजूला आहोत, आणि तरी इकडे मासे एवढे महाग आहेत. ठीक आहे, आता असेल जे असेल ते. पत्र बांगडा चांगला नव्हता, मी तिथे काय बोललो पण नाही. बांगडा एवढा काय खास नव्हता. आणि तो बांगडा होता याच्यावरच प्रश्न आहे. हां, आणि आमच्या सासरी बुवांनी सांगितलं की हा बांगडा नाही, कारण त्यांनी वयाची जवळजवळ 40 वर्ष त्या फिश मार्केट आपलं जे आहे ना कुलाब्याचं, तिथेच काढलेली आहे. त्यामुळे ते सांगू शकतात कुठला मासा कसा आहे ते. बांगडा चांगला नव्हता, 100% चांगला नव्हता. चिकन थाळी चांगली होती, पण मच्छी थाळीमध्ये थोडंसं आम्ही हे होतो. पण ठीक आहे, तर जे आहे ते पोट तर भरलं आहे. चला तर जाऊ पुढे आता आपण पवनी बीचवर.